वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांना गणेशोत्सव आणि गौरीच्या खूप खूप शुभेच्छा। आज तर तुम्हाला तर माहितीच आहे, उद्या गौरी येणार आहेत आणि आदल्या दिवशीची आमची तयारी आहे। ॲक्च्युली हा ब्लॉग थोडासा लेट झाला आहे मला एडिट करून टाकायला। तर गौरी येणार म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी आमची तयारी चालू झाली होती। तर म्हटलं खूप वेळ जातो ना बऱ्यापैकी आपलं सगळी तयारी करण्यामध्ये। तर म्हटलं ज्या आपण उभ्या करणाऱ्या गौरी आहे ना, तर म्हटलं त्याला साडी वगैरे आदल्या दिवशीच नेसवून ठेवावी, म्हणजे सकाळचं थोडंसं काम आपलं कमी होईल। म्हणून त्याच्याने आम्ही लागलो होतो इथं तयारीला, रोहिणी आणि मी। इथं बघू शकताय बघा, खाली उभा करतो त्याच्यामुळे तर काय डब्यामध्येच आम्ही उभा करतो नेहमी। तर इथं आता दोघी पटापट साडी नेसवून घेतोय आणि इथं आता संध्याकाळी म्हटलं की उद्या जेवढी पण आपल्याला तयारी करायची आहे ना दिवसाची, तर सगळी आज संध्याकाळी करून ठेवूया म्हटलं। कारण आता गौरी आवाहन, बाहेरनं गौरी घेऊन यायच्या, परत ते थोडंसं डेकोरेशन आपलं राहणार, मग सगळे येणार, मग आपलं थोडंसं बोलण्या बसण्यामध्ये थोडासा टाईम पण जातोय ना आणि वेळ परत खूप कमी पडतो। आणि तुम्हाला तर माहिती आहे मुलं वगैरे असल्यामुळं तर मग काय सांगायचंच नाही, 2-2 मिनिटाला मध्ये करतात नुसतं। त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नांची खूप उत्तर द्यावी लागतात। आयुष तर म्हणतोय की आता ते आडण्या जेव्हा आम्ही धुवायला बाहेर काढल्या ना, तर त्यावेळेस आयुष म्हणत होता की एक पल्लवी मम्मा आहे आणि एक रोहिणी मम्मा आहे। म्हणजे असं त्याच्यासाठी खूप म्हणजे नाही का, त्याला असं वाटायचं की काय आहे हे। अगोदर बघितल्यानंतर असं खूप उत्सुकता होती त्याची। ज्यावेळेस त्यानं महालक्ष्मीच्या ह्या आडण्या जेव्हा बघितलं ना बाहेर आम्ही क्लीन करायला काढल्या होत्या तेव्हा, आणि मग ते सारखं 5-5 मिनिटाला यायचं, मम्मा हे काय करता, ते काय करता, सारखं चालूच आहे। आणि इथं बघू शकताय बघा, आता एका गौरीची तर आमची साडी म्हणजे नेसवून होत आलेली आहे। आता म्हटलं सगळी तयारी झाली, इथं गेस्ट रूममध्ये सगळा पसारा एका साईडला लावूया म्हटलं। आणि सकाळी जेव्हा आपण गौरी म्हणजे आणल आतमध्ये, त्याच्यानंतर जेव्हा आपण सुरुवात करेल डेकोरेशनला, तर आहे असे आपल्याला डबे असे आडण्या उचलून नेऊन ठेवता येतील आणि परत फक्त आपण असे मुखवटे तेवढे त्यांना बसवू नंतर, नाही का। मग म्हणून ह्या वर्षी म्हटलं थोडंसं वेगळं करायचं आमच्या डोक्यात चालू होतं। आणि थीम आमची असणार आहे, नाही आत्ताच नाही सांगत तुम्हाला। हां, थोडा सस्पेन्स, कारण मला माहीत होतं तुम्ही खूप उत्सुक आहात आणि आम्ही खूप उत्सुक आहे की बघूया आता कशी होणार आहे थीम आमची किंवा काय असणार आहे। आणि तयारी त्याची करायची, खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळं करायचा प्रयत्न करतोय। आणि बघूया आता काय विसरू नये, काय राहू नये एवढंच वाटतंय। हां, पण असं वाटतंय होप्स की जशी ठरवले तशी आमची थीम होईल। हां, खूप छान वाटतं जरा असं काहीतरी वेगळं वेगळं दरवर्षी करायला वगैरे, नाही का। आणि ट्राय करायचं आपलं असंच। आणि इथं बघा आता आमचं डिस्कशन चालू आहे। आयुष काय चाललंय? हे कोण आहे? हे कोण आहे? हा ऐक की, इथं आमचं दोघींचं ज्वेलरी डिस्कशन चालू आहे। सेट करून बघतोय कुठले कुठले चांगले दिसतील, असं सगळा पसारा मांडून ठेवलाय। तिथं पलीकडे सगळं साहित्य काढून ठेवले महालक्ष्मीचं। आणि इथं बघू शकताय तुम्ही, इथं चालू आहे कोणती ज्वेलरी चांगली दिसल कोणती नाही दिसल। महालक्ष्मीच्या साडीवरचा ब्लाऊज रेडी आहे, इथं ब्लाऊज पीस अटॅच केलाय, पण आता हे उद्या ॲडजस्ट करणार आम्ही सगळं। तयारी मंगळसूत्र तेच निघाले आता। हा, हे असा सगळा पसारा आहे, इकडे बघू शकताय सगळा।
टाइम झाले 9:45 वाजलेत. दिसते ओवायला. आत्याबाईंनी तांदूळ आणून दिलेत. बघू आत्ती एकदा. आत्याबाई आलेत आमच्या इथं बघायला. कसं वाटतंय बोला. हा साड्या छान दिसतात का. आणि दुसऱ्या दोघींचे दुसरे हो ही ब्लाऊज पीस असा ऍडजस्ट केला ही साडीवर. आजी होय 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 बघू. हा लय मस्त झालं. असं वाटतं ना खरोखर लग्न घर असल्यावर. त्याला करू की पण पिवळा आता. आता मी तो पाय बनवते तोपर्यंत इकडं आत्ती पाईप कट करायला लागली त्या. हा पत्तळ पत्तळ. नाही बरोबर. आणि इथं बघू शकताय बघा आता 2 गौरी आपण खाली बसवतो ना तर त्याच्यासाठी इथं माझ्या त्यांचे पाय तयार करायचे चालू होते. आणि इकडं रोहिणीचं तर बघताय तुम्ही सुपारी वगैरे ती तयार करायला लागली. आत्तींची पण मदत चालू आहे करायची. तर आवरून घेतो आता पटापट. खूप वेळ होत आलेला आहे आणि म्हणजे बरंचसं अजून बाकी आहे तयारी आमची. कारण ह्यावेळेस बसवायची खाली आम्ही पद्धत थोडीशी वेगळी करणार आहे. त्याच्यामुळे असं वाटतंय की त्याची सगळी तयारी करायला आजच पाहिजे कारण उद्या ऐनवेळी खूप गडबड होईल. काकी अय काकी आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही गौरी वगैरे आपण घेऊन आलो आतमध्ये. त्याचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही बघा. आणि लवकर आम्ही तयारीला लागायचं होतं पण गौरी आणायला पण लेट झालं आणि परत असं उशीर होत गेला. मग त्याच्यामुळे आता इथं बसवायला पण आम्हाला लेट झालं. आत्ता छत वगैरे टाकलेलं आहे आणि थोडीफार आयडिया तुम्हाला आलीच असेल थीमची. पण ठीक आहे लय वेळ तुमचा सस्पेन्स नाही मी म्हणजे काय ठेवत नाही आहे तुम्हाला समजेलच. आणि इथं बघा आता खाली बसलेल्या गौरीला आमची इथं साडी नेसवायची चालू होती तर ह्यांची थोडीशी हेल्प पाहिजे होती म्हणून ह्यांना बोलवलं. ह्यांनी ह्यांचं काम केलं आणि हे गेले. आणि आता इथं माझं आणि रोहिणीचं चालू आहे बघा. हा सकाळी काढू. आता बघ की सकाळी आपल्याला पोळ्या रांगोळी अजून काय थोडंफार डेकोरेशन आहे लेट करायला. काय ठरवलं होतं काय झालं. असं वाटलं 11 वाजता झोपायचं. जीव झोपायच्या दारी पण पावणे 2 वाजलेत. आता झोपायचं कधी उठायचं कधी. मामा म्हणते तू सांगू करून लागा पोळ्या करा. बंद झालं झोप गेली. माझं म्हणत आपण जेवण केलं ना नंतर मला वाटायचं ही म्हणत होती तसं झालं. आता जेवलं तर झोप यायला लागली. पण भूक पण अगं ते काय झालं आपण विटा बेटा आत बाहेर केलं ना त्यामुळे भूक लागली.
हा. हम्म. एवढी पळापळ करून सुद्धा सगळं आमची तयारी झालेली नाहीये. तर रात्रीचे आता 2 वाजलेलेत आणि आता आम्ही बास करतोय. बाकीचं उरलेलं सकाळी करायचं. आणि आपला गौरीपूजनाचा म्हणजे आजचा व्लॉग, ॲक्च्युली हा व्लॉग माझा कालचा आहे. आजचा व्लॉग सुद्धा मी आता थोड्या वेळाने अपलोड करते, तर तेव्हा पहा. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये गौरी पाहायला भेटतील आपल्या. आणि एक एक गोष्ट मी हायलाईट केलेली, तर तुम्हाला सगळं त्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर नक्की पहा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.